आज आपण करणार आहोत रिॲक्टिव्ह फॉर्म. रिॲक्टिव्ह फॉर्म हे अँग्युलरनी मॉडेल ड्रिवन अप्रोच टू हँडलिंग फ्रॉम इनपुट विथ एक काय एक्सप्लिसिटी कंट्रोल्स ओव्हर व्हॅलिडेशन अँड डेटा फ्लो. आता हे काय की जे अँग्युलर आहे ना आपलं, अँग्युलरनी रिॲक्टिव्ह फॉर्म्स याच्यासाठी बनवला की जे मोठे मोठे डेटाज आहेत आपले, समजून घ्या आपल्याला इथे 7-8 फील्ड किंवा 2-3 फील्ड आपण घ्यायला लागलो, ते टेम्पलेट ड्रिव्हन आपल्याला एकदम सोपं जाणार. बट ज्या वेळेस आपल्याला लार्ज ऑफ डेटा पाठवायचा असेल, युजरनी कोणता युजरनी कोणती कॅटेगरी सिलेक्ट केली, कोणता कोर्स सिलेक्ट केला, त्या कोर्सचं नाव गाव सगळं असणार त्याच्यातनी. तर त्या अशा 2-3 ऑब्जेक्ट मिळून जेव्हा एक ऑब्जेक्ट तयार होतो, एक्झाम्पल साठी मी तुम्हाला जेसन दाखवतो. हा, इथे आलो. फेक फेक एपीआय ओपन केला. याच्यात मी तुम्हाला, हा इथे मी युजर राऊट आहेत ना, हा इथे मी बघा आता युजरचं ओपन केला. आता या युजरच्या एपीआय मध्ये ही पहिली दिसते ना तुम्हाला, हा एवढा मोठा डेटा कशाचा आहे, युजरचा. हा आपल्याला टेम्पलेट ड्रिव्हन फॉर्म मध्ये यूज नाही करता येणार. तर यासाठी आपण यूज काय करतो, यासाठी आपण यूज करतो, आपल्याकडे आहे रिॲक्टिव्ह फॉर्म. जेव्हा आपण लार्ज ऑफ डेटा आणि डायनामिक डेटा असणार, ओके, येणारा डेटा पण डायनामिक असणार आणि जाणारा पण डायनामिक असणार. डायनामिक म्हणजे कसं, इथे मी ऑलरेडी एपीआय कॉल केलेला आहे. ऍड्रेस मध्ये सिटीची एक एपीआय कॉल केली, काय आहे, स्वीटची एक एपीआय कॉल केली, स्ट्रीटची एक एपीआय कॉल केली, सिटी झिप कोड. म्हणजे अशा वेगवेगळ्या एपीआय जेव्हा मी कॉल करतो, हा जो डेटा आहे डायनामिक आहे ना, म्हणजे ऑन चेंज. जेव्हा मी क्लिक करेन तेव्हा मला त्या सिटी स्टेट नुसार त्याच्या सिटी येतील. जर का मी कंट्री सिलेक्ट केलं तर त्या कंट्रीनुसार त्या कंट्रीच्या काय येतील, स्टेट येतील. स्टेटला सिलेक्ट केलं की त्या स्टेट नुसार त्या एरिया, त्या स्टेटच्या जे काही गावं आहेत किंवा विलेज आहेत ते सगळे दिसतील. अशा ज्या डायनामिक एपीआयज आहेत त्या कॉल करण्यासाठी मला काय लागतो, रिॲक्टिव्ह फॉर्म्स. ओके. आता रिॲक्टिव्ह फॉर्म मध्ये व्हॅलिडेशन वगैरे आपण सगळं काही बघणार आहोत. तर चला आपण आता इथे आलो व्हीएस कोड वर. व्हीएस कोड ची स्क्रीन तुम्हाला दिसत आहे, दिसत आहे का? यस, दिसत आहे. नो वरी. मी इथे आलो. इथे आल्यानंतर फॉर्म्स ओपन केलं. फॉर्म्स ऍप मध्ये गेलो. ऍप मध्ये गेल्यानंतर फॉर्म्स मध्ये मला इथे NG, GC, GC आणि कोणता, रिॲक्टिव्ह फॉर्म. तिथे रिॲक्टिव्ह फॉर्म्स नाही, नुसतं फॉर्म लिहितो, रिॲक्टिव्ह फॉर्म. इथे आता एक रिॲक्टिव्ह नावाचा कंपोनेंट फॉर्म तयार होईल. तो आपल्याला इथे नेम, युजर नेम, ईमेल आयडी, पासवर्ड, ऍड्रेस हे सगळं घ्यायचं आहे. आणि ऍड्रेसच्या आतमध्ये मला काय पाहिजे, एक ऑब्जेक्ट पाहिजे. तो त्यासाठी आता ध्यानात ठेवा, मी ज्या तिथे लागणार आहेत एपी ऑब्जेक्ट मध्ये त्याच फील्ड मी इथे घेणार आहे. तर इथे आलो. फॉर्म्स मध्ये, रिॲक्टिव्ह फॉर्म्स मध्ये पहिला TS ओपन केला, कंट्रोल S केला, HTML ओपन केला, कंट्रोल S केला, नंतर app.html ओपन केला. इथे आल्यानंतर जो आपण टेम्पलेट ड्रिव्हन आहे आपला, त्याला मी कमेंट करतो, कंट्रोल S. त्यानंतर इथे
app reactive form. ओके. आणि रिएक्टिव्ह फॉर्म्स इट्स वर्क. ब्राउझरवर आलो, इथे चेक केलं. हा, रिएक्टिव्ह फॉर्म आपला वर्क झाला, चालत आहे. ओके, चालायला लागला. तर मग मी इथे आता ॲपचं काम संपलेलं आहे आपल्या. इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले मला काय करायचं आहे, एक फॉर्म तयार करायचा आहे. तर मी इथे आलो, डॉट बूटस्ट्रॅप कंटेनर घेतला. बूटस्ट्रॅप कंटेनर घेतला. कंटेनरच्या आतमध्ये मला आता कार्ड रो घेतला याच्यातनी. डॉट सीओ एल कॉल हायफन एम डी हायफन 6 म्हणजे मीडियम डिव्हाइस मध्ये हा 6 दिसला पाहिजे. ओके, त्यानंतर मला फॉर्म घ्यायचा आहे. एकच मिनिट. सो मला इथे एक फॉर्म बनवायचा आहे. पहिले तर आपण सिंपल एक फॉर्म बनवून घेऊया. इथे मी टाकला FORM फॉर्म. फॉर्म मध्ये ऍक्शन वगैरे काय नाही टाकत. इथे एक डिव घेतो, डॉट डिव. आणि या डिवच्या आतमध्ये मला काय करायचं, एक लेबल आणि इनपुट घेतला. त्यानंतर डबल, याचं नाव असणार नेम. त्यानंतर सेम टू सेम मला असंच घ्यायचं आहे. कॉपी केलं. याच्यासोबत मी तुम्हाला डिझायनिंग पण सांगत आहे हा. त्यानंतर घेतला लास्ट लास्ट नेम. इथे मी फर्स्ट नेम लास्ट नेम ई ईमेल. ओके. आणि इथं टाईप पण आपण ठेवूया ईमेल. त्यानंतर आपला असणार आहे पासवर्ड. त्यानंतर असणार आहे कन्फर्म पासवर्ड नको. त्यानंतर असणार आहे आपलं, पेस्ट केलं इथे, ऍड्रेस. ऍड्रेस आणि इथं पण टेक्स्ट. ओके. त्यानंतर याच्यातनीच मी घेतोय CONTR कंट्री. कंट्रीच्या नंतर स्टेट. स्टेटच्या नंतर मी काय घेणार, झिप कोड. झिप कोड झालं. हा, कंट्री स्टेट झिप कोडच्या आधी मला इथे सिटी घ्यावं लागेल. ओके, तर आपण इथे घेऊया सिटी आणि झिप कोड. झिप कोडलाच आपण पिन कोडही असं म्हणतो. ओके, किती फिल झालं ह्या चेक करा HTML वरती. 1 2 3 4 5 7 8 9. 9 फील्ड झाल्या. ओके. आता याच्यात मला विचारायचंय की जे आपण घेतलंय हे ऍक्टिव्ह आहे की डिऍक्टिव्ह आहे. तिथे मी घेतोय ऍक्टिव्ह. आणि इथं
चेक घेऊ का रेडिओ घेऊ? रेडिओ घेतो चला. ऍक्टिव्ह आणि घेतला इथे, रेडिओ घेतला. क्लिअर. आता मी काय करतो इथे सगळ्यात पहिला क्लासेस लावायला सुरुवात करू. फॉर्म मध्ये मी इथे क्लास लावतोय. क्लास MY मला किती पाहिजेत? -5 पाहिजेत. हा, आणि त्याच्यातनी पॅडिंग मला किती पाहिजेत? 3 पाहिजेत. आतून जागा सुटली पाहिजे थोडे थोडे. ओके, गुड, आलेली आहे. एवढ्या प्रकारे. सो हा एका कार्ड मध्येच घेतो ना. Ctrl+X, डॉट CARD कार्ड, आणि याच्या आतमध्ये BODY बॉडी. बट मला कसली बॉडी पाहिजे? CARD कार्ड बॉडी. कार्ड हायफन बॉडी म्हणजे कार्डची बॉडी पाहिजेत मला. इथे आलो, कार्डची बॉडी मध्ये हे पेस्ट करून टाकलं. आता बघा, प्रॉपर मला एक कार्ड शेप दिसेल इथे. दिसतंय? सो या कार्डला मला टॉप अँड बॉटमला जागा सोडायची आहे. सो कार्डला आलो, MY-5 टाकून दिलं. Ctrl+S, नाव चेक. बघा, टॉप अँड बॉटमला जागा सुटली. फॉर्मला मला जास्तच जागा सुटली का? हा, तर इथे मी हा काढूनच टाकतो. नाव चेक करा, प्रॉपर प्रकारे आपला फॉर्म बनलेला आहे. बट स्क्रोल करायचं काम पडत आहे. तर मी आता याच्या आतमध्ये आलो. इथे जिथे जिथे मी नुसतं क्लास एमटी क्लासेस लिहिलेलं आहे तिथे सिलेक्ट करून घेतो सगळे, आणि यांच्यामध्ये टाकून देतो फॉर्म हायफन फॉर्म ग्रुप. फॉर्म ग्रुपच होतं ना? वेट अ मिनिट, आय चेक. फॉर्म गुरु बूट स्ट्रॅप लॉग इन फॉर्म. इथे आला. हा, हा, फॉर्म ग्रुपच आहे. ओके, फॉर्म ग्रुप. स्पेलिंग बरोबर आहे ना? हा, फॉर्म ग्रुप. त्यानंतर जिथे जिथे मी टेक्स्ट 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 घेतलंय किंवा इनपुट घेतलं, त्या इनपुट मध्ये आता मला लिहावं लागेल. Ctrl+D, D, 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 सगळे इनपुट झालेले आहेत. क्लास, इथे क्लास इज इक्वल टू, आता याच्यातनी FORM फॉर्म हायफन कंट्रोल, फॉर्म कंट्रोल. आता चेक करा, व्यवस्थित आले. ओके, रेडिओ साठी मी इथे फॉर्म कंट्रोल रेडिओ, फॉर्म कंट्रोल हायफन किंवा फॉर्म रेडिओ असेल. एकच मिनिट चेक करतो ना, चेक करण्यात काय जात आहे आपला. फॉर्म चेक लेबल, आउटपुट मध्ये फॉर्म कसा असणार असा, बट मला असं नाही पाहिजे. मला रेडिओ मध्ये पाहिजे. बटन फॉर्म्स मध्ये फॉर्म, फॉर्म ग्रुप. फॉर्म्स मध्येच यायला पाहिजे ना. डॉक्युमेंट्स मध्ये, डॉक्युमेंट्स मध्ये आलो. ओके, कंटेंट्स मध्ये
हम्म. फॉर्म हा फॉर्म रेडिओ. हम्म, इथे मला एक ड्रॉप डाऊन वाला बटन भेटतंय, काय नाव आहे त्याचं, हा हे स्विच. फॉर्म चेक लेबल, हा फॉर्म चेक इनपुट. हा क्लास मी कॉपी करतोय, फॉर्म चेक इनपुट, आणि इथे आणून टाकून दिला. फॉर्म कंट्रोल नाही येणार, फॉर्म चेक इनपुट येणार. फॉर्म चेक इनपुट इथे टाकून दिला, कंट्रोल एस केला, ऑल टॅप केला. चेक करा आता माझ्याकडे फॉर्म चेक इनपुट आला का नाही. वाय. ओके. बाहेर याला हा क्लास द्यायचा, फॉर्म ग्रुप नसणार याला क्लास. फॉर्म ग्रुप नसणार, फॉर्म ग्रुप चेंज करून टाकला, फॉर्म चेक स्विच आणि स्विच, फॉर्म स्विच. नाव चेक. आता पण छोटा झाला, बट जसं पाहिजे तसं नाही आला. आता टाईप काय आहे ते बघू द्या मला. हा चेकबॉक्स आहे ना. हम्म. इथं आलो, रेडिओच्या जागेवर मला काय पाहिजेत, चेकबॉक्स पाहिजेत. नाव चेक. आउटपुट मध्ये, आउटपुट मध्ये पण काही बदल नाहीये. नाव असं का होत आहे फॉर्मचं. रोल आणि चेक पण टाकावं लागेल. हा, रोल आणि ही आयडी पण टाकून दिली. चला बघूया आता आपण. इथे आलो, रोल आणि आयडी टाकून दिली. फॉर्म स्विच रोल आहे. नाव अजूनही नाही. हे डिझायनिंग मध्येच काहीतरी इश्यू झाला आपला. नो वरी. मी हे एक उचलतोय, कॉपी करतोय, आपल्या इकडं आलोय. हा, इथे पेस्ट करून टाकला, फॉर्मॅट डॉक्युमेंट केला, कंट्रोल एस केला. नाव चेक करा, हा बरोबर आहे. ओके, एव्हरीथिंग इज परफेक्ट. नाव चेक करा, आता आलेला आहे. ओके, ऍक्टिव्ह डिएक्टिव्ह. बट इथे मला लिहायचं आहे की हा ऍक्टिव्ह आहे की डिएक्टिव्ह आहे. तो इथे ऍक्टिव्ह लिहून टाकलं, कंट्रोल एस, ऑल टॅब. नाव चेक करा, आलेला आहे आपल्याला प्रॉपर प्रकारे. बट टॉप पासून थोडीशी मला जागा पाहिजे, तर मी इथं काय करू, हा एम स्पेस MY -2 टाकून दिलं, कंट्रोल एस. मार्जिन टॉप आणि बॉटम दोन पाहिजेत. जागा सुटली, दॅट्स गुड. नंतर बटन बनवायचे त्याच्यातनी, तर इथेच आलो. बटन साठी मी ग्रुपिंगचे बटन बघतो इथे. बघा इथे बटन पण असायला पाहिजेत आपल्याला. वरती कुठं बटन दिसले होते का. बटन 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 बटन, हा बटन ग्रुप. इथे दोन ग्रुप दिसतात तुम्हाला, बट मला असं नाही, इंडिव्हिज्युअल बटन पाहिजेत. हा, हे असे असे, बट हे एका लाईनीत आले पाहिजे म्हणून. चला हे दोन बटन उचलतो मी. पहिला प्रायमरी आणि दुसरं, याचे कलर मी माझ्या हिशोबाने चेंज करून टाकेन. तो इथे आलो, याच्या आत मी नंतर याला क्लास देतो मी माझ्या हिशोबाने. हा, गॅप बटन प्रायमरी. इथे माझे दोन बटन टाकून देतो मी, कंट्रोल एस, आणि यांना फॉर्मॅट डॉक्युमेंट करतो. शिफ्ट अल्ट F दाबून फॉर्मॅट झालेले आहे.
प्रायमरी आणि सेकंडरी. इथं मी लिहितो एस सबमिट आणि सेकंड असणार रिसेट. कंट्रोल एस ऑल टॅब चेक करा, आले दोन बटन, सबमिट आणि रिसेट. ओके. सो इथपर्यंत आपली डिझायनिंग संपलेली आहे. काही डाऊट आहे का तुम्हाला याच्यातनी? नाही. ओके, दॅट्स गुड. सो आता मी थोडसा हा इथे रो मध्ये आलो आणि इथे टाकून दिलं जस्टिफाय कंटेंट सेंटर. कंट्रोल एस ऑल टॅब. हा फॉर्म माझा आता सेंटरला आलेला आहे. हा सेंटरला आला, बट आपल्याला स्क्रोल करायची गरज पडायला लागली. हा सेंट्रलाइज नाही झाला. फॉर्म मध्ये कधी पण जास्त फील्ड असल्या की असा स्क्रोल नाही झाला पाहिजे. तर त्यासाठी मला इथे काय यूज करायचं, समजा हम्म, इथे ROW रो नावाची रो घेतला आणि इथे कंट्रोल डी 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 कंट्रोल डी 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 सगळ्याला घेतला. ओके. आणि यांना काय करतो मी, कॉल हायफन M6 घेतला आणि मार्जिन बॉटम 3 दिली. चेक करा आता झाला का बरोबर. जर मी इथनं हे काढलं, कंट्रोल एस केलं, तर हा आता प्रॉपर इथे मला फॉर्म सेट झाला की नाही. हॅलो. हा, सेट झाला. यानंतर मला ऍक्टिव्ह आणि डिऍक्टिव्ह हे सगळं दिसणार. सो आता ही झाली आपली डिझायनिंग प्रोसेस संपलेली आहे. नाव आता येऊया आपल्या रिअल टाइम फॉर्म वरती. एकच मिनिट. नाव आता इथून पुढे आपल्याला चांगली मजा आहे. तो मला आता कोणत्या कोणत्या फील्ड आपल्याला घ्यायच्यात, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल आयडी, पासवर्ड, ऍड्रेस, कंट्री, स्टेट, सिटी आणि झिप कोड. ओके. तर हे जे पार्ट आहे, हा खालचा जो पार्ट आहे, हा हा सगळा ऍड्रेसच्या आतमध्ये येणार. आणि हा जो पार्ट आहे, हा पार्ट पूर्ण ऍरे मध्ये येणार. सो मी काय करणार इथे, आपल्या या फॉर्म नुसार करणार. सगळ्यात पहिले मला काय बनवावं लागेल, फॉर्म कंट्रोल ग्रुप बनवावा लागेल. आपल्याला काय काय यूज करायचं आहे, फॉर्म ग्रुप, त्यानंतर फॉर्म कंट्रोल आणि फॉर्म बिल्डर. फॉर्म बिल्डर जेव्हा आपण नवीन फॉर्म क्रिएट करतो त्यावेळेस मला फॉर्म बिल्डरचा यूज करावा लागेल. म्हणजे जर मला माहिती नाहीये फील्ड किती आहेत त्याच्यातनी. ओके. तुमच्याकडे दोन ऍड्रेस पण असू शकतात, तीन पण असू शकतात. एम आय राईट. तुमचा घरचा वेगळा असणार, ऑफिसचा वेगळा असणार, किंवा तुम्ही रेंटने जिथे राहत होता तिथलचा वेगळा असणार. असे जर का तुम्हाला तीन वेगवेगळे ऍड्रेस ऍड करायचे असतील त्यावेळेस मी यूज करणार फॉर्म बिल्डर. क्लिअर. नाव आपण आता फॉर्म कंट्रोल आणि फॉर्म ग्रुप हे दोघांनी बनवूया. तर इथे आलो मी VS कोड वर. VS कोड वर आल्यानंतर TS मध्ये आलो. TS मध्ये आल्यानंतर मला सगळ्यात पहिला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे काय, फॉर्म ग्रुप. तर इथे आलो. इथे मी टाकलं रजिस्ट्रेशन फॉर्म कॉलन न्यू फॉर्म ग्रुप. ओके.
न्यू फॉर्म ग्रुप आणि याच्यातनी ऑब्जेक्ट घेणार मी आणि इथे फॉर्म ग्रुप बंद केला, इथे हे बंद. ओके, क्लिअर. आता इथे बघा हा बोलतोय तुम्हाला इम्पोर्ट करावं लागेल, तर मी इथे माऊस नेला, माऊस नेल्याच्या नंतर क्विक फिक्स केला. ओके, आणि हा म्हणतो काय, ऍड करा, ऍड इम्पोर्ट फ्रॉम अँग्युलर फॉर्म मधून. तुम्हाला अँग्युलर फॉर्म मधून इम्पोर्ट करावा लागेल. तर मी इम्पोर्ट करून टाकला. कंट्रोल झेड. बरोबर, तर हा हा एरर का देत आहे मग. फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल आय डी, त्यानंतर हा आपला ऑब्जेक्ट क्लोज झाला. इथे इथे आपला ऑब्जेक्ट क्लोज झाला. इम्पोर्ट करा फॉर्म कंट्रोल पण इम्पोर्ट केला. ओके, कंट्रोल झेड 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 झेड. हा काय बोलतो बघा इथे, मी जेव्हा इथे ऑब्जेक्ट बनवला एखादा, ऑब्जेक्ट टाकला, हा काय बोलतो तुम्हाला इथे, त्यांना ठेवा एरर काय आला, तुम्हाला हा फॉर्म ग्रुप भेटायच लागला नाही त्याला. तर फॉर्म ग्रुप आणण्यासाठी आपल्याला मॉड्यूल मध्ये इथे जावं लागेल. कोणतं, ऍप डॉट मॉड्यूल डॉट टी एस, बिकॉज हा जो आहे याचा पॅरेंट मॉड्यूल आहे. इथे बघा रिएक्टिव्ह इथं इम्पोर्ट झालं का, हा याचा पॅरेंट मॉड्यूल आहे ना. तर या पॅरेंट मॉड्यूल मध्ये आपल्याला आता इम्पोर्ट करावं लागेल रिएक्टिव्ह 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 फॉर्म्स मॉड्यूल. आणि इथे पण इम्पोर्ट करावा लागेल. बघा इथे झाला असेल वरती, रिएक्टिव्ह फॉर्म्स मॉड्यूल इम्पोर्ट झालं का कोर मॉड्यूल मध्ये. कंट्रोल एस केला, आता इथे आलो. इथे आल्यानंतर थोड्या वेळात हा जाईलच, काही इश्यू नाही. 9+ एरर. नाव मी इथून रिमूव्ह केला, इथून पण रिमूव्ह करतो आणि परत एकदा इम्पोर्ट करून घेतो. न्यू फॉर्म ग्रुप सेमीकॉलन. ओके, आणि याच्या आतमध्ये मला आता इम्पोर्ट करावं लागेल फॉर्म ग्रुप. इम्पोर्ट झाला. सो याच्या आतमध्ये मला फर्स्ट नेम फॉर्म कंट्रोल पण इथे इम्पोर्ट करावं लागेल. इम्पोर्ट झाला. लास्ट नेम क्विक फिक्स नाही आला. इथे समथिंग वेंट रॉंग. ओके, दॅट्स गुड. आता गेला बघा एरर. इथे मी काय करायचं होतं, टाईप द्यायचा होता फॉर्म ग्रुप आणि न्यू फॉर्म ग्रुप मध्ये ऍड करायचं होतं. कंट्रोल झेड, इथं फॉर्म ग्रुप दिलं आणि इथे टाईप केलं न्यू फॉर्म ग्रुप. आता माझा सगळा एरर गेला असेल. फर्स्ट नेम लास्ट नेम इथं टाईप केलं, त्यानंतर मला इथे ईमेल आय डी, त्यानंतर पासवर्ड. ओके, आणि त्यानंतर कन्फर्म पासवर्ड. कन्फर्म पासवर्ड आपल्याकडे आहे का, नाही. तर मी इथं कन्फर्म पासवर्ड नाहीच घेतला. एंटर केलं. ऍड्रेस कॉलन न्यू फॉर्म ग्रुप, आणि याच्यात ऍड्रेस घेतला. हे बघा न्यू फॉर्म ग्रुप मध्ये परत फॉर्म कंट्रोल आणला. आणि इथे आता मला काय करायचं आहे,
स्मॉल मध्ये इज व्हॅलिड, इज व्हॅलिड कॉलन बुलियन दिला आणि इथं कॉमा दिला. इज व्हॅलिड मध्ये ओके ओके, मी इथे आलो. कॉलन इज लीड न्यू फॉर्म ग्रुप आणि बाय डिफॉल्ट मध्ये इथे फॉल्स टाकून दिला. मी कंट्रोल एस केला, चेक केला, हा माझा झाला फॉर्मचा पार्ट. ओके, हा माझा एक इथे मी ऑब्जेक्ट तयार करून घेतला. आता इथे मी कंट्रोल सॉरी शिफ्ट ऑल्ट एफ करून फॉर्मॅट करून घेतो चांगल्या प्रकारे. कंट्रोल एस केलं, सेव्ह झालेला आहे. आता मला इथे काही एरर नसेल, बघू शकता तुम्ही. काही एरर आहे का? नाही. नाव आता मला काय करायचंय, जेव्हा मी सबमिट करेल त्या टायमाला इथे त्या व्हॅल्यूज आल्या पाहिजेत. एम आय राईट? बरोबर ना? Yes, sir. तर Yes, मी sir. आता रिएक्टिव्ह फॉर्म मध्ये आलो. इथे आपला फॉर्म आहे. फॉर्म मध्ये इथे एंटर केलं. इथे मी घेतलं फॉर्म ग्रुप आणि एक व्हेरिएबल जो आपल्याकडे कुठे रजिस्ट्रेशन फॉर्म हा जो आपण बनवलेला आहे, हा कुठे बनवलेला आहे? हा इथे. हा जो इथे बनवलेला आहे ना, काय बोलतात त्याला, ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टला मी काय केलं, HTML मध्ये आता कॉल करून घेतला. इथे इथे लिहिलं मी फॉर्म ग्रुप. ओके, जे पण माझा फॉर्म ग्रुपचा डेटा आहे ऍज अ इंटरपोलेशन मी त्याला कॉल करून घेतलाय. हा काय आहे, ऍट्रिब्यूट बाइंडिंग. हा ऍट्रिब्यूट बाइंडिंग मध्ये मी रजिस्ट्रेशन फॉर्म टाकून दिला. त्यानंतर मला इथे सगळ्या फॉर्म मध्ये आता ऍड करत जायचंय. आता मी सबमिट केला, चला. आणि इथे येणार NG सबमिट. आणि याच्यातनी मला काय करावं लागेल, रजिस्ट्रेशन फॉर्म रजिस्टर ठेवतो. मी रजिस्ट्रेशन फॉर्म नाही ठेवत, रजिस्टर ठेवतो. इथे आलो, रजिस्ट्रेशन फॉर्मच्या जागेवर मी फक्त रजिस्टर. ओके, रजिस्टर रजिस्टर आणि पॅरेंथेसिस ओपन, पॅरेंथेसिस क्लोज. याच्यामध्ये कॉपी केला आणि इथे TS वर आलो. TS वर आल्यानंतर NG ऑन इनिट नंतर रजिस्टर बनवला, त्याच्यातनी कॉल केला. आता मी याच्यातनी रजिस्टर व्हॅल्यू जो पण या रजिस्टर मध्ये डेटा असणार आहे तो इथे मला प्रिंट करणार आहे. कंट्रोल एस केलं, ऑल्ट टॅप केलं. आता मी काही डेटा याच्यात फिल करतो. त्याच्या आधी मला काय करावं लागेल, इन्स्पेक्ट करावं लागेल आणि तो डेटा येतोय की नाही ते बघावं लागेल. ते बघण्याच्या आधी कन्सोल लॉग इथे मी टाकलं, चला. फर्स्ट नेम लास्ट नेम सगळं माझं इथे ऑटोमॅटिकली फिल्ड झालेलं आहे. सबमिट केला. सबमिट केल्यानंतर इथे काही आलं का? इथे काही प्रिंटच नाही व्हायला लागलं. देन मला इथे, चला मी HTML वर आलो. सबमिट वर मी इथं हा टाईप टाईप इज इक्वल टू सबमिट नाव. आता मी टाकून बघतो, डेटा यायला तर पाहिजेत. आता MT यायला पाहिजेत. सबमिट केलं, झालं का? सगळा डेटा इथे MT आला. ईमेल आय डी पासवर्ड इज व्हॅलिड फॉल्स, लास्ट नेम फर्स्ट नेम. ओके, तर मला काय करायचं आता, याच्यामध्ये मी तर सगळ्या फील्ड भरलेल्या आहेत.
तरी मला एमटीच आलं. देन मला काय करायचं, एमटी आल्यात ना, तर इथे मी हा जो आहे हा डेटा इथे फिल करून टाकतो. याच्यातनी मला आता याच्यातनी मला डेटा फिल करण्यासाठी सगळ्या एमटी यायला लागल्यात. मग आता काय, याचा डेटा आणायचा कसा मला? देन मी आता इनपुट मध्ये येणार. इथे आलो इनपुट मध्ये आल्यानंतर इथे मी घेणार फॉर्म कंट्रोल नेम. फॉर्म कंट्रोल नेम इथे काय, फर्स्ट नेम. त्यानंतर सेकंड मध्ये आलो. सेकंड मध्ये मला घ्यायचं लास्ट नेम. आणि थर्ड मध्ये ईमेल आय डी, पासवर्ड. त्यानंतर ऍड्रेसच्या प्रॉपर्ट्या आहेत म्हणून इथे मला काय घ्यायचंय, ऍड्रेस डॉट सिटी. ओके. नंतर ऍड्रेस डॉट स्टेट. त्यानंतर ऍड्रेस डॉट कंट्री पाहिजेत ना आपल्याला. तर इथे मला सगळ्यात पहिले ऍड्रेस आहे, तर इथे नुसता ऍड्रेस येणार. एक ऍड्रेसची प्रॉपर्टी येणार. त्यानंतर इथं कंट्रीची प्रॉपर्टी येणार. त्यानंतर इथं स्टेटची येणार, स्टेट. त्यानंतर इथे सिटीची येणार, ते सिटी आली. त्यानंतर इथं पोस्टल कोड आली. आणि हे आता ट्रू आणि फॉल्स. ट्रू आणि फॉल्स साठी सेम टू सेम मला तेच घ्यायचं आहे. फॉर्म कंट्रोल नेम इज व्हॅलिड, जे आपण तिथे घेतलेलं आहे, इज व्हॅलिड. कंट्रोल एस. नाव आता मी टीएस मध्ये येणार. इथे मला एक प्रॉपर्टी मी ऍड नाही केली. कोणती? ऍड्रेस मध्येच नुसतं ए डी डी ऍड्रेस कॉलन न्यू फॉर्म कंट्रोल कंट्री. ओके. ऍड्रेस मध्ये एक घेतला मी कंट्री. कंट्रोल एस. इथे आलो, HTML वर आलो. HTML वर आल्यानंतर आपण इथे नुसता ऍड्रेस घेतला ना, इथं ऍड्रेस डॉट ऍड्रेस घ्यावा लागेल. कंट्रोल एस, ऑल टॅब. चेक करा आता. फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल आय डी, ऍड्रेस मध्ये आलं. कासावर एरिया, स्टेट, सगळं काही, सिटी वगैरे, पिनकोड. आता मी इथे ट्रू करतो. सबमिट केलं. इथे बघा सगळा डेटा भरून मला मिळालेला आहे. मिळाला. येस. ओके, दॅट्स गुड. आता इथे ऍड्रेस एका याच्यात नाही आला बघा. ऍड्रेसचा डेटा एका ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट झालेला आहे. म्हणजे इथे मला ऑब्जेक्टच्या आतमध्ये एक ऑब्जेक्ट मिळालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे. जर का मला या डेटाला जर का प्रिंट बघायचं असेल, तर मी हा डेटा इथून कॉपी करतो. सॉरी, इथून नाही, मला हे ओपन करावं लागेल सगळा. ओके, हे पण ओपन झालं. दॅट्स गुड. इज व्हॅलिड ऑब्जेक्ट स्टेट. इथं मला ऍड्रेस मध्ये एमटी आला, हे बरोबर आलं. बट ऍड्रेसच्या प्रॉपर्टीज एमटी आल्यात बघा. ऍड्रेसच्या प्रॉपर्टीज का एमटी आला? हा, इथं काय म्हणतंय, नेम ऍड्रेस डॉट स्टेट, ऍड्रेस डॉट सिटी, कंट्रोल फाइंड, cannot find control with name address dot city. Then we have to provide here address dot state, address dot city. Hmm.
ओके, बट हा ऑब्जेक्ट इथे आला नाहीये. ऑब्जेक्टच्या व्हॅल्यूज का नाही आला? इथे एमटी का आला? एमटी येण्याचं कारण नेम ऍड्रेस. नेम ऍड्रेस फॉर्म का इथं तर बरोबर आहे. हा, ऍड्रेस घेतला. ऍड्रेस वन घ्यायचा. फॉर्म ग्रुप. ओके, इथे फॉर्म ग्रुप घेतला. याच्या आतमध्ये फॉर्म कंट्रोल. ओके, फॉर्म कंट्रोल. ओके, दॅट्स गुड. दॅट्स गुड. देन मी इथे आलो. इथे आल्यानंतर ऍड्रेस डॉट ऍड्रेस वन घेतला. कंट्रोल एस. इथे सगळं काही बरोबर तर आहे ना? आता मी चेक करतोय. ऍक्टिव्ह. सबमिट. नो थँक्स. क्लिअर केला तर सबमिट केला. नाव चेक. ऍड्रेस मध्ये सगळं एमटी आलं. ऍड्रेस मध्ये काही येत नाहीये. ऍड्रेस मध्ये ते यायला पाहिजे. हम्म, ओके. केलंय का? वगैरे काढायला लागलं. ओके. तो ऍड्रेस तर यायला पाहिजे ते यार. फॉर्म न्यू युजर नेम फॉर्म कंट्रोल घेतला बरोबर. फॉर्म कंट्रोल. ओके, दॅट्स गुड. मी काय करतो इथे? फॉर्म बिल्डर. फॉर्म बिल्डरचा यूज करावा लागेल का? नो वरी. आताच्या साठी तुम्ही फक्त फॉर्म कंट्रोल यूज करा. ओके. कंट्रोल शिफ्ट एस. कंट्रोल एस. देन कॉमा. फॉर्म ग्रुपच यूज करा. इथे आलो. इथे आल्यानंतर जिथे जिथे मी ऍड्रेस लिहिलाय, नुसता ऍड्रेस लिहिलाय. ऍड्रेस आणि डॉट लिहिला असेल ना? हा, डॉट आणि ऍड्रेस ते सगळं मी रिमूव्ह करून टाकतोय. कंट्रोल एस ऑल टॅब. नाव चेक माय HTML. ओके.
इथे नेम वगैरे टाकलं, ऍड्रेस टाकलं, इज ऍक्टिव्ह टाकलं. आता बघा मला एक पहिल्यासारखा डबल ऑब्जेक्ट नाही भेटणार, सिंगलच ऑब्जेक्ट भेटणार. एकाच ऑब्जेक्ट मध्ये माझं हे पूर्ण आलेलं आहे. सिटी, कंट्री नेम, स्टेट वगैरे वगैरे. सो आजच्यासाठी एवढंच बस. येस.